नमस्कार, मी देवा राखुंडे. शेतकऱ्यांसाठी खरं तर आनंदाची बातमी आहे, कारण पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी समजलं जाणारं उजनी धरण आज 94% क्षमतेनं भरलेलं आहे. उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 114 TMC पेक्षा अधिक पाणीसाठा झालाय आणि त्यामुळेच उजनी धरणातून आज सकाळी 11 वाजल्यापासून भीमा नदी पात्रात 6 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येतोय. मी सध्या उजनी धरणाच्या परिसरात आहे आणि पाठीमागची दृश्य तुम्हाला दाखवतो. उजनी धरणाच्या या 6 दरवाजांमधून भीमा नदी पात्रात आज सकाळी 11 वाजल्यापासून 6,601 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि प्रशासनानं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. खरं तर यावर्षी अल निनोचा प्रभाव होता, त्यामुळं उजनी धरण कधी भरल याची चिंता सर्वांना होती. मात्र असं असलं तरी पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर झालेला पाऊस आणि त्यामुळं खरं तर हे जे उजनी धरण आहे ते यावर्षी 8 जुलै 2026 रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास मायनसमधून प्लसमध्ये आलं आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं उजनी कधी भरणार याचे वेध सर्वांना होते. आज अखेर जर आपण बघितलं तर आज 27 जुलै 2026 आहे आणि आजच्या दिवशी सकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे 94% क्षमतेनं भरलंय. म्हणजे उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 114 TMCहून अधिक पाणीसाठा झालेला आहे. सध्याची स्थिती जर आपण बघितली तर उजनी धरणामध्ये येणारा एवा किती, एवा म्हणजे काय, तर उजनी धरणात भीमा नदी पात्रात किती पाण्याची आवक होते. सध्याची स्थिती बघितली तर उजनी धरणाच्या वरील धरण साखळीमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय. शिवाय पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस होतोय. आपण बघतोय गेल्या 2-3 दिवस पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला होता. पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळं उजनी धरणात येणारी जी आवक आहे ती देखील मोठी आहे. दौंड बंधारा जो आहे त्या बंधाऱ्यामध्ये ही आवक मोजली जाते आणि आताची आकडेवारी काय सांगते तर ती 70,000 क्युसेकहून अधिकची आवक आहे ती उजनी धरणामध्ये होते. ही आवक वाढू देखील शकते आणि याचमुळं उजनी धरण प्रशासनानं पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून आज सकाळी 11 वाजल्यापासून भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरणाच्या या दरवाजांमधून येणारा एवा पाहता याची कमी अधिक वाढ केली जाऊ शकते आणि म्हणूनच हा सतर्कतेचा इशारा देखील भीमा नदीकाठच्या गावांना. महत्वाची बाब म्हणावं लागेल की यावेळेस अल निनोचा प्रभाव होता. खरं तर उजनी धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये बिलकुल पाऊस त्या मानानं झालेला नाहीये. अशा परिस्थितीत देखील मायनसमध्ये असणारं उजनी धरण आजच्या घडीला जवळपास पूर्ण क्षमतेनं भरलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता बघितली तर ती 123 ज्यावेळी 1 TMC पाणीसाठा मावतो त्यावेळी उजनी धरण 100% क्षमतेनं भरलं असं गृहीत धरलं जातं. त्याचं ते मोजमाप आहे. आजच्या स्थितीला आपण बघितलं तर उजनी TMC पेक्षा अधिक पाणीसाठा यामध्ये झालेला आहे आणि उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अगदीच आपण म्हणू एक 8-9 TMC पाण्याची आवश्यकता आहे. खरं तर पाठीमागच्या वर्षी उजनी धरण हे 9 ऑगस्ट 2025 रोजी 100% क्षमतेनं भरलं होतं आणि त्या मानानं यावर्षी 1-1.5 आठवडा अलीकडेच उजनी धरण हे 100% क्षमतेनं भरेल असा अंदाज आता तरी सध्या आपण व्यक्त करू शकतो. या उजनी धरणावर पुणे, सोलापूर यासोबत पुणे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारी आणि शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या लहान मोठ्या शेकडो पाण्याच्या योजना, उपसा सिंचन योजना यावर अवलंबून आहेत. नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत देखील या पाण्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे उजनी धरण कधी पूर्ण क्षमतेने भरेल याचे वेध उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांना लागलेले असतात आणि खरं तर आज उजनी धरण बघितलं तर 94% क्षमतेनं भरलेलं आहे. त्यामुळं सोलापूरकरांची खऱ्या अर्थानं चिंता मिटली असं म्हणावं लागेल आणि पूर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणातून आता पाण्याचा विसर्ग देखील भीमा नदी पात्रात करण्यात येतोय. येणारा एवा पाहता तो विसर्ग कमी अधिक प्रमाणात होईल. सध्या स्थितीला उजनी धरण हे 94% क्षमतेने भरलंय. 114 TMCहून अधिक पाणीसाठा झालाय आणि लवकरच उजनी धरण जे ते 100% क्षमतेनं भरेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आणि ज्यावेळी उजनी धरण 100% क्षमतेनं भरेल किंवा 110% क्षमतेनं भरेल त्यावेळी देखील आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू. धन्यवाद.